ग्रामीण येथील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिकले, पदावर गेले, पुन्हा विद्यार्थी बनले, शिक्षकांचा मार खाल्ला, शिक्षा भोगली, पण चांगले शिक्षण घेतले आणि प्रयत्न करून चांगल्या पदावर गेलेले अधिकारी, अभियंते, उद्योजक 20 वर्षानंतर एकत्र आले आणि विद्यार्थी म्हणून एक दिवसाचा आनंदही घेतला। निमित्त होते जत तालुक्यातील शेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेगाव या विद्यालयातील सन 2004 मधील 10वी बॅच व 2006 मधील 12वीची बॅच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्यासाठी 45 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। विद्यालयाच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वॉटर डिस्पेन्सर भेट दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक JN नदाफ तर प्रमुख पाहुणे संचालक व माजी प्राचार्य, माजी संचालक PS साळुंखे, MG चोखंडे उपस्थित होते। तसेच शाळेतील शिक्षक RS खांडेकर, SD शिवशरण, KD जाधव, काटे सर, इंगवले सर यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते। या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना शाळेचे ऋण मानले। आणखी पुढे जा, खूप मोठी उंची गाठा, मात्र आई वडिलांना आणि गरीब मित्रांना विसरू नका असा कानमंत्र शहीदा शेख यांनी दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले। यावेळी रायगौंडा नाईक, शहीदा शेख यांनी मनोगत व्यक्त केले। चिंच विसावा येथे दिवसभर फनी गेम्स खेळण्यात आले। त्यासोबत यासह गाण्यांचा कार्यक्रम पार पडला। प्रमोद काशीद यांनी सूत्रसंचालन केले। 20 वर्षापूर्वी सर्वजण 10वी पर्यंत एकत्र शिकले। त्यानंतर सर्वच विद्यार्थी शिक्षण व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या वाट्यांनी निघून गेले, परंतु लहान असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येत होत्या। यातूनच सर्वजण व्हॉट्सअप ग्रुपवर पुन्हा एकत्र आले, परंतु प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र येत नव्हता। सर्व सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न रायगौंडा नाईक यांनी केले। त्यामध्ये सारिका शिंदे, शिवाजी शिंदे, वनिता पाटील, हनुमंत सुपणे, भारत शिंदे, रमेश पवार, गौतम करांडे आदींनी सर्व मित्रांचे मोबाईल नंबर मिळून एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले। सर्व जमल्यानंतर सर्वांचा परिचय, कुटुंबाबद्दल माहिती सर्व काही शेअर केले। सर्वांचा परिचय होताच नंतर जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर केल्या। आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला। सर्व जुने मित्र एकमेकांना भेटले। यावेळी सर्वांनी भविष्यात सामाजिक कार्यात काम करण्याचा संकल्प केला। आज आम्ही इथे 2004 इयत्ता 10वी आणि 2006 इयत्ता 12वी ची बॅच जी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शेगाव इथली आज गेट टुगेदरचा प्रोग्राम जो आज अरेंज केला आहे, त्याच्या मागचा मुख्य हेतू हा एकतर जुन्या वर्ग मित्रमैत्रिणींना भेटण्याचा तर आहेच, त्यासोबत ते सध्या काय करतात, कुठे असतात, त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा हा मुख्य हेतू। त्याच्याबरोबर कुणाच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा त्यांचे अजून कुठले तरी घरगुती काही अडचणी, त्यांचे सुखदुःख हे जाणून घेण्याचा हा मेन उद्देश आजच्या हा गेट टुगेदरचा आहे। त्याच्यानंतर आम्ही याच्यानंतर असा निर्णय घेणार आहोत की काही जणांचे आर्थिक जे काही अडचणी असतील ते कसे दूर करता येतील आणि एकमेकांची सुखदुःख शेअर करून आपण कोणकोणत्या पदावरती वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्य करतो त्याचा एकमेकाला कसा फायदा करून घेता येईल हा एक मुख्य हेतू हा आमच्या आजच्या गेट टुगेदरचा आहे। नमस्कार, मी शहीदा शेख, अधीक्षक सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई। आज आम्ही ते सर्वजण 2004ची 10वीची बॅच आणि 2006ची 12वीची बॅच असं एकत्रित विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे। विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यामागचा एकच उद्देश की गेली 20 वर्ष
2006 नंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो आहोत. ती मनामध्ये असणारी उत्सुकता किंवा कोण कुठे काय करतं किंवा कोणाचं काय चाललेलं आहे हे बघण्याची जी इच्छा होती ती पूर्ण करावी असा आमचा मानस होता. इथे भेटल्यानंतर सर्व एकमेकांच्या अडचणी एकमेकांना समजून घेतल्यानंतर थोडंसं आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहोत त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, तसेच आपल्याला आर्थिकदृष्ट्या कशी त्यांना मदत करता येईल आणि आपल्याला एकमेकांच्या बरोबरीने कसे आणता येईल असा प्रयत्न करता येईल. म्हणजे ही एक सामाजिक बांधिलकी आपल्याला जपता येईल. तसेच ही आमची जी 2006ची बॅच आहे 12वीची आणि 2004ची जी 10वीची बॅच आहे ती आपल्या शाळेमध्ये शक्यतो जे गरजू विद्यार्थी असतात, उपेक्षित असतात, वंचित असतात त्यांच्यासाठी वह्या पुस्तके किंवा शालेय शिष्यवृत्ती वगैरे देण्याचे आमचा हा मानस आहे.